श्री स्वामी समर्थ. नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं शोभस रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये. आज आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही काय दिसत आहे तुम्हाला, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण तूप किंवा तेलाचा वापर न करता खोबरे शेंगदाणे लाडू आपण बनवणार आहोत. सो त्यासाठी लागणारं साहित्य बघा. आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं खजूर घेतलेला आहे, गूळ 1 वाटी घेतलेला आहे आणि खोबरे 2 वाटी घेतलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घेतलेलं आहे. आता हे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे कमी साहित्यामध्ये अगदी चविष्ट आणि पटकन होणारे हे खोबरे शेंगदाणे लाडू आपण आता बनवणार आहोत. सो सर्वात प्रथम आपण हे आता खोबरे गरम करून घेणार आहोत. मंद गॅसवर अगदी खरपूस असं छान वास येतोपर्यंत, खमंग असा वास येतोपर्यंत आपल्याला तर हे खिसलेले खोबरे आहे ते आपण आता भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीनं मंद गॅसवर अगदी हलवत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे थोडं असं ब्राऊन कलर येतोपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा खीस पण मार्केटमध्ये तुम्हाला मिळतो, तोही तुम्ही वापरू शकता. हे मी तेच वापरलेलं आहे आणि खिसूनही तुम्ही करू शकता. सो अशा पद्धतीनं आता हे मी भाजून घेत आहे. आता या रेसिपीमध्ये खोबरे, शेंगदाणे, गूळ आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वापरून लाडू बनवले आहेत. लाडू मऊ व चविष्ट घरच्या घरी बनवण्यासाठी अगदी सोपी ही पद्धत आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट भाजून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही शेंगदाणे भाजून खरपूस असे भाजून ते शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलं तरी चालू शकतं. मी त्याच पद्धतीनं केलेलं आहे. मी शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं कूट बनवलेलं आहे आणि पुन्हा ते कूट मी गरम करत आहे. अशा पद्धतीनं थोडंसं मंद गॅसवर ते मी पुन्हा शेंगदाण्याचं कूट गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स बारीक केलेले आहेत ते पण मी टाकलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही थोडंसं मिक्सरला बारीक करून तुम्ही टाकू शकता. यामध्ये थोडंसं मी खजूरही बारीक करून टाकलेलं आहे. अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूटही आपलं भाजून झालेलं आहे. बारीक गॅसवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. यासाठी खूप कमी साहित्य आणि लगेच होणारे असे हे लाडू आहेत. जर तूप वगैरे कोणाला आवडत नसेल घरामध्ये तर बिन तुपाचे हे लाडू किंवा बिन तेलाचे हे लाडू अगदी लगेच होणारे लाडू आहेत. आता यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात गुळाचं जे काही पावडर आहे, गुळ पावडर, ती मिक्स करून चांगलं हटवून घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीनं मिक्स करून थोडा वेळ 2-1 मिनटं आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते फेस येत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आपण यामध्ये ॲड केलेले आहे. ते चांगले मिक्स करून घेतलेले आहे. बघा आता चांगला फेस वगैरे यायला लागलेला आहे. लगेच आपल्याला बंद करून टाकायचं आहे, कारण हे गूळ पावडर आपले त्याच्यामध्ये अतिशय उत्तम असे मिक्स झालेले आहे आणि ते नंतर आपल्याला ते थंड झाले की ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आता हा जो काही गुळाचा पाक आपण केलेला आहे तो आता आपल्याला पूर्ण ते मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व आता मी त्याच्यामध्ये ॲड करून ते सर्व मिक्स करून घेत आहे. पाक थोडासा कमी जास्त झाला तरी चालू शकतो, कमी पडू नये, जास्त झाला तर चालू शकतो, कारण थोडंसं तुम्ही बाजूला काढून नंतर ॲड करू शकता. कारण थोडंसं थंड जसं हे होईल तसं ते थोडंसं बांधायला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं थोडासा पाक जास्त जरी झाला तरी तो बाजूला काढून ठेवा, काही हरकत नाही. आता हे अगदी व्यवस्थित आपलं झालेलं आहे पाक. मी अर्धी वाटी ठेवलेला होता, तो अगदी व्यवस्थित झालेला आहे. यामध्ये आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. ही रेसिपी अगदी सोपी आणि लगेच होणारी आहे. आता या रेसिपीमध्ये खोबरे, शेंगदाण्याचे कूट आणि गूळ आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरून आपण बनवलेले आहेत. अगदी चविष्ट आणि मऊ लाडू होतात. तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडले असेल तर नक्की तुम्ही पण करा. आता खोबरे शेंगदाणे लाडू हे अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेले आहे. तूप किंवा तेलाचा वापर न करता हे लाडू कसे बनवायचे, लाडू मऊ आणि व्यवस्थित बनण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचा गुळाचा पाक हा थोडासा अगदी व्यवस्थित झाला पाहिजे, कमी पडता कामा नये. कारण कमी पडला तर हे लाडू तुम्हाला बांधता येणार नाही, कारण यामध्ये आपण कोणत्याही तुपाचा किंवा तेलाचा वापर केलेला नाही किंवा काही दुधाचा वगैरे सुद्धा वापर केलेला नाही. अगदी फक्त गुळाचा पाक आपण केलेला आहे. त्या पाकामध्येच आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू तयार केलेले आहेत. आता बघा, हे लाडू माझे छानपैकी बांधून झालेले आहेत आणि कमी साहित्यामध्ये अगदी पौष्टिक असे लाडू हे बांधून झालेले आहेत.
बघा शेवटपर्यंत सर्व लाडू माझे अगदी छान पद्धतीनं बांधून झालेले आहेत, काही बिघडलेले वगैरे नाही आहेत. जरी तुम्हाला असं काही वाटलं की बाबा आपले लाडू हे बांधता येत नाहीत, खूप मोकळे झालेले आहेत, तर त्या ठिकाणी थोडासा गुळाचा पाक जो काही तुम्ही ठेवलेला असेल बाजूला काढून, तर तो तुम्ही ॲड करून पुन्हा गरम करून पुन्हा बांधले तरी चालू शकता. हे अगदी महत्त्वाची टिप्स आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपला अंदाज पाकाचा चुकला की कमी पाक पडला तर ते लाडू बांधता येत नाहीत. सो त्यासाठी गुळाचा पाक हा थोडासा आपल्याला जास्तच करायचा आहे. माझं 2 वाटी खोबरं, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ, यासाठी मी अर्धी वाटी पाणी ठेवून गुळाचा पाक तयार केलेला आहे. सो अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीने हे खोबरे आणि गूळ टाकून जे काय आपण अतिशय पौष्टिक असे लाडू तयार केलेले आहेत, हे लाडू हे मी तुमच्यासमोर दाखवत आहेत. बघा अगदी सोप्या पद्धतीने किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत. रोज एक लाडू जरी खाल्ला तरी अतिशय पौष्टिकता आपल्याला मिळते. सो अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडले असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीचे लाडू आहेत, तुम्ही करून बघा. धन्यवाद.